नेहमी त्याला घ्यायला जातो. पण यावेळेस ते म्हटले की तब्येत ठीक नाही म्हणून मी एकटी राहायला, तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकटी न्यायला गेले त्याला आणि तेवढ्या काळामध्ये माझी सुसाईड केली असते. नजर लागणं हा पण एक प्रकार असतो. बरोबर. आपण मानत नाही ह्या गोष्टीला, पण नजर लागते. आणि तुम्हाला सांगते सर, आपलीच नजर आपल्याला जास्त लागते. अच्छा, मग आपण त्यावर काय उपाय काय करू शकतो? फक्त वास्तू बघून उपयोग नाही, म्हणजे एनर्जी पण समजली पाहिजे. खूप गरजेचं आहे सर. आजकाल काय झालंय ना, मी तुम्हाला लिटरली सांगते, छोटे छोटे कोर्स करून नेटवरती सर्च करून आता खूप 19 रुपयाचा कोर्स, 20 रुपयाचा कोर्स वगैरे करून लोक वास्तूप्रमाणे करून घेतात आणि मग ते वास्तू इफेक्ट करत नाही म्हणतायत. पण तुम्हाला एनर्जी कुठे कळतीये? नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ RD मध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत शांभवी साळुंखे मॅडम, की जे आपल्याला त्यांचे अनुभव, त्यांचे एक्सपिरियन्स आणि त्यांनी लोकांचे केलेले प्रॉब्लेम सॉल्व ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर आपण बोलूया त्यांच्याशी. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या मंचावर. मॅम, सर्वप्रथम तर तुमची ओळख करून द्या आम्हाला. ओके, तर माझी ओळख सांगायची तर माझं नाव शांभवी साळुंखे. गेले 14 ते 15 वर्ष झालं मी ऑकल्ट सायन्समध्ये कार्यरत आहे. रेकी ग्रँडमास्टर आहे, न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम करते, टॅरो रीडर आहे, तसंच NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मास्टर प्रॅक्टिशनर आहे. सो ह्या 14 वर्षामध्ये जो काही अनुभव घेतलेला आहे तो मी आज इथे शेअर करायला आली आहे. ओके, पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय आलात? म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली या सगळ्या गोष्टींची, की हे आपण शिकूया असं? त्याच्या पाठीमागे पण एक छोटीशी स्टोरी आहे. तर काय झालं ना, मी शाळेमध्ये होते आणि शाळेमध्ये असताना आहे ना, आपल्या आया माहिती आहेत तुम्हाला कशा आहेत, की प्रत्येक ठिकाणी ज्योतिषांना पत्रिका दाखवायची सवयच आहे. काय झालं की पत्रिका दाखवून यायची. सो माझ्या मम्मीला थोडीशी सवय होती आणि तिला आहे ना प्रत्येक ज्योतिष वेगवेगळं उत्तर सांगायचं. अच्छा. हां, म्हणजे ती एका ज्योतिषाकडे जायची, मग म्हणायची त्यांना असंच सांगितलं, मग यायची, मग जरासं क्वेश्चन मार्क असायचं, मग दिवसभर त्याच विचारांमध्ये असायची. मग दुसऱ्या ज्योतिषाकडे दुसऱ्या वेळेस जायचं, मग परत तो दुसरा काहीतरी ती व्यक्ती दुसरं काहीतरी सांगायची, मग यायची. मग जेव्हा ती असं सांगायची ना, तेव्हा मला समजायचं नाही की प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं हिला, मग नक्की हे आहे काय. बरोबर. मग 1-2-3दा मी तिच्याबरोबर गेले. तिच्याबरोबर गेल्यानंतर कॉलेज टाईममध्ये गेले. तर कॉलेज टाईममध्ये गेल्यानंतर ऑब्व्हियसली की मग तिथं पण मी हेच ऐकलं की एक ज्योतिष वेगळं सांगतो, एक ज्योतिष वेगळं सांगतो. एक म्हणतो की सूर्याचे उपाय करा, एक ज्योतिष सांगतो शनीचे उपाय करा. मग क्वेश्चन मार्क परत. मग शेवटी मी ठरवलं की मी हे शिकणार. अच्छा, आणि त्यानंतर मग तुमचा हा प्रवास सुरू झाला? त्याच्यानंतर मग हा प्रवास माझा चालू झाला की मला ते शिकायचं आहे. हे असे का उत्तर देत आहेत हे मला बघायचं आहे. तर आपण आज निम्रो वास्तूवर चर्चा करूया. कारण त्याबद्दल खूपच डाऊट होते, मला सुद्धा डाऊट आहेत आणि भरपूर लोकांना डाऊट आहेत की म्हणजे लोक घरं जेव्हा नवीन घेतात तेव्हा वास्तुशास्त्राप्रमाणे घेतात, पण ते न्यूमरोलॉजिस्टचा सल्ला नाही घेत. बरोबर आहे. मग त्यांचं कुठेतरी चुकत असेल असं मला वाटतंय. म्हणजे दोन्ही जर कंबाईन, म्हणजे वास्तू घेताना न्यूमरोलॉजी आणि वास्तुशास्त्र दोन्ही गोष्टी बघून जर घरं घेतली तर व्यवस्थित असू शकतं. मी असं म्हणेन की बेटर असू शकतं. नक्की काय फरक पडतो? बघा, ऍक्च्युली कसं आहे ना, जेव्हा न्यूमरोलॉजी तुम्ही जे म्हणताय वास्तुशास्त्र हे फक्त वास्तुशास्त्राबरोबरच तुमची कुंडली, तुमची न्यूमरोलॉजिकल अनालिसिस हे बघणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्र म्हणजे असं नाही आहे की ईशान्येला देवघरच पाहिजे, ठीक आहे, किंवा पूर्व दिशेला दरवाजा पाहिजे, किंवा तुमचं किचन पूर्व दिशेला तोंड करूनच पाहिजे. हे बेसिक जे रूल्स आहेत तेवढंच वास्तुशास्त्र नाही आहे. वास्तुशास्त्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमची कुंडली काय सांगते ते महत्त्वाचं आहे, तुमचे नंबर्स काय सांगतात हे महत्त्वाचं आहे. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वास्तुशास्त्राबरोबर कुंडली, आता ॲस्ट्रोवास्तू तरी चालूच आहे, आपण वास्तू बघताना कुंडली पण बघतोच, पण त्याच्याबरोबर न्यूमरोलॉजिकल अनालिसिस पण करतो. ओके, पण माझ्या मते तरी वास्तुशास्त्र हे म्हणजे आपलं शास्त्र आहे हिंदू धर्माचं, आणि न्यूमरोलॉजी हे बाहेरचं आहे. अच्छा, मग म्हणजे न्यूमरोलॉजी आपल्या इथे अप्लाय कशी होते? बघा, न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे? नंबर्सचा अभ्यास, ठीक आहे. जेव्हा नंबर 1 ते 9 नंबर आहेत, बरोबर आहे, ग्रह 1 ते 9 आहेत, प्रत्येक नंबरला एक ग्रह जोडलेला आहे.
रिसर्च करताना जो नंबर आहे त्या नंबरचे जे गुणधर्म आहे ते कुठल्या ग्रहाशी निगडीत आहेत ते बघून त्याच्याशी त्या नंबर्सना कनेक्ट केलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही आता जर बघितलात ना तर नंबर्स तुमचे जे जन्मतारखेचे नंबर्स आहेत किंवा जे तुम्हाला रूल करणारे नंबर आहेत ना त्याच्याशी तुमचा स्वभाव खूप मिळता जुळता असतो. अच्छा. आणि त्याचे व्हायब्रेशन्स तुमच्याशी मिळते जुळते असतात. शेवटी हा जो खेळ आहे तो वास्तूचा म्हणा, पत्रिकेचा म्हणा, न्यूमरोलॉजीचा म्हणा, हा सगळा व्हायब्रेशनशी कनेक्टेड आहे. आलं लक्षात? म्हणजे बघा तुम्हाला सांगते, आपण वास्तू जेव्हा अलाइन करतो म्हणजे काय करतो? वास्तू अलाइन करणं म्हणजे काय? पंचमहाभूत जे आहेत ती अलाइन करतो आपण वास्तूमध्ये. बरोबर आहे. म्हणजे अग्नितत्व म्हणा, वॉटर एलिमेंट म्हणा, हे सगळे आपण अलाइन करायचा प्रयत्न करतो तेव्हा ती वास्तू अलाइन होते आपल्या बरोबर. बरोबर आहे. तसंच हे नंबर सुद्धा आपल्यावर तितकेच इफेक्ट करत असतात. हे आपल्या प्रत्येक नंबरचे व्हायब्रेशन्स आपल्याशी कनेक्टेड असतात. तुम्ही जर उदाहरण बघितलात ना तर ज्याची जन्मतारीख 1/10/19 किंवा ज्याचा मुलांक 1 येतो ना त्यांचा स्वभाव जो आहे तो सूर्याशी मिळता जुळता आपल्याला दिसतो 80 ते 90%. याचा अर्थ न्यूमरोलॉजी आपण एक शास्त्र म्हणून अप्लाय करतो किंवा याच्यावरती इतका स्टडी झालेला आहे म्हणजे खूप रिसर्च केलेले शास्त्र न्यूमरोलॉजी शास्त्र आहे. ओके. जसं तुम्ही आता बोलला की ज्याचा मुलांक 1 येतो त्याचा स्वभाव सूर्याशी मिळता जुळता असतो. मग हे मल्टिपल म्हणजे जेवढे काही असतील नंबर्स म्हणजे जेवढी मुलं असतील किंवा नंबर्स असतील त्या सगळ्यांचा स्वभाव एकसारखा असतो? नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, एक नंबर, मग तो एक कुठल्यातून आलाय? 11 मधून आलाय. अच्छा. नंबर 11 मधून आलाय. मग तो एक तुमचा मुलांक आहे का भाग्यांक आहे? तुमच्या न्यूमरोलॉजिकल चार्टमध्ये एक किती वेळा रिपीटेड आहे, एक मिसिंग आहे, कसं आहे त्याच्यावरती सगळ्यांचे स्वभाव हे असतात ठरलेले असतात. ओके. आणि मी असं ऐकलंय की न्यूमरोलॉजीनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार आपण जर घराची जी मांडणी आहे ती आपल्या न्यूमरोलॉजीनुसार समजा नंबर्सनुसार आपल्याला सुटेबल अशी मांडणी आपण आपल्या घराची केली तर सगळं काही व्यवस्थित होतं. अच्छा. पण ह्यानी असं पण होतं का की माझे कर्म क्लिअर होतात का त्याने माणसाचे? कसं आहे ना सर, कर्म मी असं म्हणत नाहीये की तुमचे कर्म क्लिअर होत आहेत. ठीक आहे, तुमचे कर्म तुम्ही घेऊन आलेलात, कॅरी फॉरवर्ड तुम्ही केलेलात, मागच्या जन्माचे कर्म तुम्ही आता कॅरी फॉरवर्ड केलेले आहात, तुम्ही ते आता भोगत आहात, करत आहात आणि जे करत आहात त्याला पण तुम्ही पुढे भोगणार आहात. तर तुम्ही चांगले कर्म केला तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतच राहणार आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्ही वाईट कर्म केला तर तुम्हाला त्याचे वाईट रिझल्ट मिळतच राहणार आहेत. पण जर तुमचे कर्म चांगले आहेत आणि जर कर्म चांगले असून सुद्धा तुम्हाला जेव्हा रिझल्ट मिळत नाहीत तेव्हा आपण वास्तूमध्ये बघतो. ओके. तुम्ही जर वास्तू अलाइन करून घेता, कुठल्याही मोठ्या वास्तुतज्ञाकडून वास्तू अलाइन करून घ्या, कुणाकडूनही करून घ्या, आणि जर तुम्ही कर्म चांगले ठेवला नसाल तर ती वास्तू तुमच्यावरती वर्क करणार नाही. आपण वास्तू अलाइन करतो म्हणजे तुमच्या व्हायब्रेशनशी वास्तू अलाइन करत असतो. कर्माचा पार्ट खूप मोठा आहे. मी म्हणेन की 80% भाग तुमचा कर्माचाच आहे. कर्माचाच आहे. हे माझं पर्सनल मत आहे. म्हणजे जर कर्म वाईट असतील तर मग त्या व्यक्तीने न्यूमरोलॉजी म्हणा, वास्तुशास्त्र म्हणा किंवा अजून काही शास्त्र आहेत ते जरी सगळे क्लिअर करू म्हणजे त्याच्याशी निगडीत सगळं व्यवस्थित केलं तरी त्याचं काही व्यवस्थित होणार नाही म्हणजे इन शॉर्ट. कारण असा लोकांचा गैरसमज आहे, म्हणजे मी ऐकलंय, मला जेवढे फोन कॉल्स वगैरे येतात ना तर लोकांचा असा समज आहे की प्रारब्ध ते खूप भोगतायत. ते म्हणतात की आम्ही आमचे नंबर्स म्हणा किंवा नावामध्ये चेंज म्हणा किंवा आमच्या घर चेंज करू का, म्हणजे अशा गोष्टी. मी तुम्हाला सांगते, जेव्हा हा सल्ला तुम्हाला दिला जातो ना, हा सल्ला तुम्हाला का दिला जातो, तुमच्या कुठेतरी कर्मामध्ये किंवा त्या ग्रहामध्ये विकनेस असतो तो कमी करण्यासाठी, त्याचे जे तीव्रता आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला दिलं जातं. शक्यतो बघा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये किंवा पत्रिका जेव्हा आपण बघतो तेव्हा मोस्टली दान करा म्हणून सांगितलेलं असतं. बरोबर आहे. आम्ही सांगतो की हे दान कर, ते दान कर. तुम्हाला वाटतंय काय शुल्लक सांगतात, दान करणं काय होणार आहे? मोठ्या उपायांची खूप अपेक्षा असते लोकांची, पण हे समजत नाही एक हात से लो एक हात से दो. जोपर्यंत तुम्ही दान करणार नाही म्हणजे तुम्ही एखादं कर्म तुमचं रिलीज करणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगला कर्म घेणार पण नाही. बरोबर. लक्षात. तुमचा उजवा जो हात आहे तो दानाचा आहे आणि डावा जो आहे तो रिसिव्हर आहे. ओके. ठीक आहे. सो तुम्ही उजव्या हाताने दान करा, डाव्या हाताने चांगले रिसीव्ह करा. सो तुम्ही जितका आम्ही उपाय जे सांगितले जातात ना की बघा सांगतात की तांदूळ दान करा,
चिरमुरे दान करा किंवा मसूर डाळ दान करा, असे खूप सारे उपाय ज्योतिष सांगतात किंवा आम्ही सांगत असतो. सो त्याच्या पाठीमागचं कारण हेच असतं. तुमच्या त्या कुंडलीमध्ये तुमचे ते ग्रह बघून किंवा न्यूमरोलॉजिकल तुमचा चार्ट बघून हे दान करायला सांगितलं असतं. ओके. म्हणजे इन शॉर्ट ह्या शास्त्रांचा आपल्याला एक उपयोग होतो. म्हणजे आपल्याला त्या आपले जे कर्म आहेत, आपले जे प्रारब्ध आहेत, त्यातून रिलीज होण्यासाठी आपल्याला फक्त एक उपयोग होता, एक सपोर्ट भेटतो आपल्याला ह्या एक गोष्टींचा. सपोर्ट भेटतो, मी असं म्हणेन. पूर्ण नाही, एक सपोर्ट भेटतो. तुम्हाला तुमच्या विचारांनी पहिला रिलीज करायचं. ओके. तुमच्या व्हायब्रेशन्सनी तुम्हाला तुमचे ते कर्म जे आहेत, तुमचे थिंकिंग किंवा तुमचे वागणं जे आहे त्यातून तुम्ही रिलीज करायचे आहेत. आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सपोर्टिव्ह धरू शकता. ओके. आणि मला असा एक प्रश्न आहे की वास्तुशास्त्र आपण जर ऐकलं, मी बऱ्याच लोकांकडून ऐकले की वास्तुशास्त्र जे आहे ना ते ग्राउंड लेवललाच फक्त काम करतं. म्हणजे बैठक घरं असतात ना, आपल्या गावा साईडला घरं असतात, त्या घरांमध्ये वास्तुशास्त्र काम करतं. पण जिथे फ्लॅट सिस्टम येते तिथे वास्तुशास्त्र कसं काम करतं? कोण म्हणतं फक्त ग्राउंड लेवलला काम करतं? वास्तुशास्त्र फ्लॅट्समध्ये तुम्ही 40व्या मजल्यावर जरी राहत असाल ना तरी सुद्धा काम करतं. ओके. ह्यातूनच एक प्रश्न असा निर्माण होतोय की जी एनर्जी असते, म्हणजे समजा ती चांगली एनर्जी म्हणा, वाईट एनर्जी म्हणा, कोणती सगळ्या प्रकारची एनर्जी, ती जमिनीमधून वर येते, म्हणजे सिंगल येते वर. तर आणि फ्लॅट सिस्टम मध्ये स्लॅब वाईज असणार. बरोबर आहे. आता समजा माझ्या घरामध्ये, आता माझा फ्लॅट 12व्या माळ्यावर आहे, ठीक आहे. तर आणि माझं वॉशरूम समजा चुकीच्या ठिकाणी आहे आणि बाकीच्यांचं परफेक्ट ठिकाणी आहे. मग त्या माझ्या वॉशरूममुळे बाकीच्यांना त्रास होणार? पहिली गोष्ट म्हणजे वॉशरूम फ्लॅट सिस्टम मध्ये एकाच डायरेक्शनला असतात, ते इकडे तिकडे नसतात. हा, नाही, म्हणजे एक असा अंदाज पकडा की म्हणजे माझ्या फ्लॅटचं वॉशरूम चुकीच्या ठिकाणी की जिथे नसलंच पाहिजे, मग त्याचा त्रास फक्त मला एकट्याला होणार की पूर्ण लाईनला होणार? कारण एनर्जी जी येणार ती सिंगल. बरोबर आहे. मग त्याचा त्रास कोणाला होणार? तुम्हाला होणार, त्यांनाही होणार. ओके. होणार, पण त्याचं प्रमाण कमी असणार जेवढं तुम्हाला होणार, कारण की तुम्ही त्या व्हायब्रेशन्स मध्ये इथं खेळत. आलं लक्षात? त्यांनाही होणार पण कमी होणार. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी आत्ताच 1 महिन्यापूर्वी एक वास्तू विजिट माझी झाली. त्या बिल्डिंगमध्ये ब्रह्मस्थानामध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट बाथरूम अख्ख्या बिल्डिंगला आहेत. अच्छा. अख्ख्या बिल्डिंगमध्ये एक टॉयलेट बाथरूम ब्रह्मस्थानात आहे आणि एक टॉयलेट बाथरूम नॉर्थ ईस्टला आहे, त्यांच्या मास्टर बेडरूमचं, जिथं नसायला पाहिजे. ठीक आहे. त्या जर तुम्ही बिल्डिंगमध्ये गेलात ना, त्या बिल्डिंगमध्ये त्या लाईनमध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत. सगळ्यांना, लिटरली सांगते. ती बिल्डिंग ज्यांना बांधली त्या दोघा भाऊ बिल्डर आहेत आणि ते बिल्डर इतके म्हणजे प्रसिद्ध बिल्डर मध्ये त्यांचं नाव येतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. आणि सगळे प्रोजेक्ट दोन्ही भावांनी मिळून केले. जेव्हा हा प्रोजेक्ट त्यांचा झाला ना, ते दोन्ही भाऊ सेपरेट झाले. अरे बापरे. फर्स्ट. सेकंड, पहिल्यांदा जी व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये राहायला गेली, पोझिशन जेव्हा भेटलं, राहायला गेली, विदिन 15 days त्यातल्या एका मालकाची डेथ झाली. ओके. त्याच्या वरच्या फ्लोअरमध्ये अजून एक बिल्डरच आहेत, त्यांनी तो घेतला होता. ॲक्च्युली त्यांचीच व्हिजिट करायला गेले होते. त्यांचा व्यवसाय कम्प्लिटली ठप्प होत आला. ठीक आहे. अख्ख्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. अख्ख्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम आले राहायला गेल्यावर. एका महिन्याच्या सगळ्यांना. म्हणजे वास्तू किती इफेक्ट करते त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही बघा. जे आधी त्या बिल्डिंगच्या आत बाहेर राहत होते, म्हणजे स्वतःच्या दुसऱ्या घरामध्ये राहत होते, तेव्हा ज्यांची ग्रोथ खूप अप होती, तिथे राहायला गेल्यावरच सगळ्यांना कसे प्रॉब्लेम यायला चालू झाले. याचा अर्थ वास्तू कुठं ना कुठेतरी इफेक्ट करते त्यांच्यावरती. आणि त्यातले काही असे आहेत जे वास्तूला मानत पण नव्हते, पण तिथं राहायला गेल्यापासून मानायला लागले की हे आमच्या बरोबर कसं काय. म्हणजे असं काय होतं का की ते म्हणतात ना की आपल्या डोक्यामध्ये एक विचार जर कुणी टाकला तर त्या हिशोबाने आपण विचार करत बसतो आणि त्या हिशोबानेच घडत राहतं. जसं की वास्तुशास्त्रामध्ये सगळं वास्तू अलाईन आहे, एकदम व्यवस्थित, पण एखादी चूक निघली, चूक म्हणजे एखाद्याने सांगितलं किंवा रील्स मध्ये बघितलं किंवा काय की ही गोष्ट इथं नसून आहे आणि त्या व्यक्तीची ती वस्तू तिथंच आहे, त्यानंतर मग त्या डोक्यामध्ये ते फिरत राहतात आणि प्रॉब्लेम चालू होतात. 100% सर. रील्स तुम्ही म्हणता आहात,
पण आपल्याकडे सॉरी पण खूप सारे ज्योतिष आहेत ते लोकांना असंच घाबरवतात. लिटरली सांगते, ही पूजा करा ना तुमच्याबरोबर असं घडेल बरं का, हे असं करा तुमच्याबरोबर असं करा घडेल बरं का. मग काय होतं ना, बायका खूप सेन्सिटिव्ह असतात आणि मोस्टली जर तुम्ही बघितलं ना, पत्रिका म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत ना, लेडीज लोक, स्त्रिया ज्या चंद्राच्या कारक आहेत त्या घेऊन जातात. बरोबर. बरोबर आहे. किंवा आपल्या नवऱ्याने घेऊन येतात, चला माझ्या बरोबर, चला माझ्याबरोबर. बरोबर. बरोबर आहे. सो तिथं एखाद्या होते ज्याने जर सांगितलं की तुमच्याबरोबर असं घडेल बरं का, तर ती बाई आहे ना, घरी गेल्यानंतर तोच विचार करत जाताना दिवसभर तोच विचार करणार. घरातल्यांना पण तसं करू नका बरं का, त्यांनी सांगितलंय ना ते घडेल म्हणून. म्हणजे ते इतक्या व्हायब्रेशन्स क्रिएट करतात ना त्याच्यावर, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ते घडवून घेतात. आता मी परवाचं उदाहरण सांगते. मी एका घरामध्ये वास्तुविषयीला गेले होते. मग वास्तू वगैरे बघून झाली तर ते एका मुलाची आई माझ्या शेजारी येऊन बसली आणि मॅडम माझ्या मुलांना ना, तो मुलगा पण इथं बसलेला बरं का, एक रील बघितली की इथं तीळ मध्ये, छातीच्या मध्ये तीळ असेल ना तर त्यांचं आयुष्य कमी असतं त्यानं ते रीलमध्ये बघितलं आणि त्या दिवशीपासून मला म्हणतो की मी लवकरच मरणार आहे. अरे बापरे. म्हणजे किती इफेक्ट होतो लोकांच्या मनावरती. सो बोलताना सुद्धा खूप जपून बोलावं लागतं. सांगताना लोकांच्या समोर सांगताना पण खूप जपून सांगावं लागतं. मी एक NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे. सो माइंडचा थोडासा अभ्यास असल्यामुळे जेव्हा पण आम्ही कन्सल्टेशन करतो, सो लोकांना त्याचे व्हायब्रेशन्स कसे ते घेतात किंवा ऑब्झर्व करतात त्याचा सुद्धा विचार करायला लागतो. बरोबर. तुम्ही लोकांना घाबरून त्यांच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत. मी एवढंच म्हणते. आता तुम्हाला सांगा, ती व्यक्ती, तो मुलगा म्हणजे कॉलेजचा मुलगा आहे, तो ती माझ्या छातीवर आहे म्हणून मी लवकर मरणार आहे म्हणून डोक्यात ठेवून बसलाय. तो डोक्यात ठेवून बसलाय. त्याला मी सांगितलं असं कुठं नसतं म्हटलं, आणि असेल तरी ते 10-20% घडलं असेल म्हटलं. कशावरून असतो तुझ्या पत्रिकेत म्हटलं चांगले योग आहेत, आता हे मनात धरून ठेव म्हटलं तू. म्हणजे एखाद्याला कन्सल्ट करणं सुद्धा आहे ना खूप पॉझिटिव्ह आहे ना, करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठले रॅन्डमली रील्स बघून आपलं ठरवू नाही शकत की आपलं लाईफ कसं असेल. बरोबर. आत्ताचं काय चाललंय ना, मी लिटरली सांगते, माझ्याकडे काही लोक येतात ना, मलाच सजेशन देत असतात, मॅडम मी रीलमध्ये नाही का असं बघितलेलं, हे असं असतं ना. म्हणलं मी सांगते काय आहे ते, आता तुम्हीच मला सांगा म्हणलं मी ऐकते. बरोबर आहे ना. बरोबर. सो लोकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की आपण जे रील्स मधून घेतो किंवा बघतो ते खरंच तसं घडतंय का, ते किती टक्के घडतंय. ओके. आता मधल्या काळामध्ये, सॉरी मी नाव नाही घेत कुणाचं किंवा काय, पण अशी एक रील पण होती की शुक्रवारी दारू प्या शुक्र चांगला होतो. मग तुम्ही दारू पिणार का तुमचा शुक्र चांगला करण्यासाठी? बरोबर आहे ना. म्हणजे ना तरुण पिढी बिघडणार. बरोबर. आणि लोक काय करतायत ना, वाईट गोष्टी पटकन घेतात आणि पॉझिटिव्ह गोष्टींना इग्नोर करतायत. बरोबर. सो सांगतानाच तुमचं कन्सल्टेशन पहिल्यांदा पॉझिटिव्ह असलं पाहिजे. माझी पद्धत तरी सरळ आहे. जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते तेव्हा मी न्यूमरोलॉजिकल बघते, पत्रिका बघते, वास्तू जर मला त्यात जर दोष सापडला नाही तर मी वास्तू विचारते, आणि मी टॅरो कार्डमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे मी पहिला टॅरो कार्ड्सवरती माझ्या भर देते. ओके. मग समोरची व्यक्ती माझ्याशी किती खोटं बोलू दे, किती खरं बोलू दे, असं घडू शकतं, असं घडण्याची शक्यता आहे. आणि मी कधीच घाबरवत नाही, कुणालाच घाबरवत नाही, कारण की मला माहिती आहे ती घाबरून ती व्यक्ती तसं घडवून आणेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरोबर. असं एक तुम्ही बघा ना, तुम्हाला जर एक हे सांगते की तुम्हाला मी सांगते की तुमचा एक डावा हात दुखतोय, तुम्ही 1 तासभर फक्त विचार करा, तो नाही दुखला तर सांगा. मी अशीच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्यासोबत स्वतःसोबत झालेलं आहे ते. 2025च्या मध्यंतरी आहे ना, एका ज्योतिषला सहज मी विचारला, कारण 2025 जानेवारीपासून माझा खूपच खराब झाला. म्हणजे माझे फ्रीलान्स वगैरे सगळे बंद झाले. सडनली सगळी इन्कम बंद झाली. जिथे चांगली अमाऊंट येत होती मला दर महिन्याला, ती डायरेक्ट बंद झाली कम्प्लिटली. मग त्यामुळे मी 4-5 महिन्यानंतर विचारलं एका ज्योतिषला, तर त्यांनी थोडंफार सांगितलं मला. आणि त्यात त्यांनी असं गोष्टी सांगितल्या की तुला, म्हणजे वाईफ पण होती सोबत माझ्या, की तुम्हाला एक बेबी होईल, जरी तुमचा विचार नसेल, तुमचं प्लॅनिंग म्हणजे डोक्यात नसेल तरी पण एक होईल, आणि तुमचा एक ॲक्सिडेंट होईल. आणि तसंच झालं. एक बेबी झाला आम्हाला.
आणि माझा ऍक्सिडेंट झाला जस्ट एक मागच्याच महिन्यात. तुम्ही खूप विचार केला असणार, माझा ऍक्सिडेंट होईल, माझा ऍक्सिडेंट होईल, माझा ऍक्सिडेंट होईल म्हटलेत. ऍक्च्युली माझ्या डोक्यातून निघून गेलं होतं, पण एक थोडंफार राहतं ना, बाईक चालवताना कधी ना कधी येतं राईट. अशी हे गोष्ट. आणि मी पण विश्वास ठेवतो या गोष्टीवर की एखादी गोष्ट जर आपल्या डोक्यात कोणी टाकली ना, तर त्या हिशोबानेच मग क्रिया होत राहतात. हो. हा, एखादी वाईट गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल, होणार असेल, दिसतं, ज्योतिषांना कळतं की बाबा हे होणार आहे किंवा हे घडू शकतं, पण त्याला तुम्ही, माझं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह वे ना त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे की अरे समजा तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, तर मी तुम्हाला असं नाही म्हणणार की ह्या महिन्यात तुझा ॲक्सिडेंट होईल, ह्या महिन्यामध्ये गाडी सावकाश, हे माझी सांगायची पद्धत पाहिजे. ओके. थोडंसं मला जाणवतंय, पण गाडीचा सावकाश ऐकला तर ठीक आहे बरं का, आपण असं म्हणू शकतो ना, गाडी जराशी सावकाश चालवा, इतपत मी तुम्हाला म्हणू शकले असते. बरोबर. किंवा बेबीचा योग दिसतोय आणि पण बेबीचा योग जरी दिसत असला तरी तुम्ही गाडी रुपयाची थोडीशी या 6 महिन्यामध्ये चालवणं कमी करा किंवा सावकाश जा किंवा कॅब करून जर त्या दरम्यान गेला तर बेटर होईल, ही म्हणजे सांगायची पद्धत पाहिजे. बरोबर बरोबर, म्हणजे तेच, म्हणजे सांगायची पद्धत पण खूप महत्वाची आहे. सांगायची पद्धत लोक निगेटिव्ह गोष्टी डोक्यात टाकून ठेवतात ते, आणि ते विसरत नाहीत. नाही ते विसरत. विसरायला पण होत नाही. हो. आणि अजून एक विचारायचं तुम्हाला की मध्यंतरी आहे ना, माझं भरपूर लोकांशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वास्तुशास्त्र आमचं व्यवस्थित करून घेतलंय, आम्ही न्यूमरोलॉजीनुसार आमचं नंबर्स पण चांगले आहेत, चांगले योग आहेत, हा. चांगले नंबर्स आहेत, तरी पण आमचं कुठं म्हणजे प्रॉब्लेम काय आहेत आमचे, तर त्यांनी म्हणजे काय शोधलं पाहिजे नक्की, त्यांचे प्रॉब्लेम कुठे कळून येतील त्या लोकांचे? ते नाही, स्वतःला शोधणं गरजेचं आहे. तुमचं वातावरण घरचं कसं आहे, तुमच्या थिंकिंग कशी आहे, हे पण विचार करणं खूप गरजेचं आहे. सर्व तुमची वास्तू आज किती पण चांगली करून जाऊ दे, आणि जर तुमच्यावरती जर निगेटिव्ह गोष्टींचा इफेक्ट असेल आणि तुम्ही जर निगेटिव्ह थिंकिंग करत असाल, तर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करता, स्वतःहून क्रिएट करता येते. ती वास्तू तुम्हाला हार्मफुल नाही आहे, पण तुम्ही स्वतःहून ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स सोडून स्वतःला हार्मफुल करून घेतात. सो निगेटिव्हिटी पण एक गोष्ट आहे, ह्याचं सुद्धा एक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. आजकाल कसं झालंय ना की काय नाही असं नसतं, असं झालंय, पण आहे एनर्जीज आहेत, एनर्जी आहे. तुम्हाला सांगू का, मी सांगते, तुम्हाला जर वास्तू करायची नसेल, न्यूमरॉलॉजी करायची नसेल, पत्रिका पण बघायची नसेल किंवा काहीच नसेल ना, तर तुम्ही मेडिटेशन करा. स्वतःचे व्हायब्रेशन्स चांगले ठेवा, तुमचा ऑरा पॉझिटिव्ह ठेवा, कारण की आपला ऑरा आपल्या ऑरासारखंच अट्रॅक्ट करत असतो. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर पॉझिटिव्ह लोकच तुम्हाला भेटतील. ओके. आणि पॉझिटिव्ह तुमची कामं होत जातील. तुम्हाला जेव्हा मी सांगते ना तुम्हाला, जी व्यक्ती पॉझिटिव्ह मेडिटेशन करत असेल, पॉझिटिव्ह असेल, स्वतःला प्रोटेक्ट ठेवत असेल ना, ती किती पण निगेटिव्ह वास्तूमध्ये राहायला जाऊ दे, ती वास्तू इफेक्ट तिच्यावर करणार नाही. तिचे नंबर्स किती पण निगेटिव्ह असू देत, ते नंबर्सचे व्हायब्रेशन्स त्याच्यावर इफेक्ट करणार नाही, कारण की ती आतून एवढी पॉझिटिव्ह असते. ओके. म्हणजे इन शॉर्ट, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की माणसाने पॉझिटिव्ह राहणं, मेडिटेशन करणं, नामस्मरण म्हणा, हो, म्हणजे स्वतः पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्वाचं आहे बाकी शास्त्रांपेक्षा. हो. तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात ना, तर तुम्हाला खूप कमी उपाय करावे लागतात. एकतरी म्हणजे उपाय करायची गरज पण नाहीये. आणि पॉझिटिव्ह राहिलात तर तुमच्याबरोबर तशीच लोक तुम्हाला भेटतील. मी उदाहरण तुम्हाला सांगते याच्यासाठी. समजा तुमच्या मित्राचं लग्न आहे, ओके, आणि जो त्याचं लग्न आहे तो स्टेजवरती उभा आहे, म्हणजे तोच नवरा मुलगा आहे, आणि बाकी तुमच्याशी तुमचं कोणाशी काही ओळख नाहीये, काही नाहीये. सो आपण काय करतो, लग्नात जेव्हा जातो ना तेव्हा बघतो स्टेजवरती मित्र उभा आहे, ठीक आहे, मग काय करू, थोडंसं इकडं तिकडं बघतो, आणि जी व्यक्ती योग्य वाटते ना त्या शेजारी जाऊन आपण उभा राहतो, आणि मग हाय हॅलो होतं, आणि इतकी छान मैत्री होऊन जाते. कधी कधी नंबर पण एक्सचेंज होऊन जातात नवीन व्यक्तीबरोबर. असं का होतं? कारण काय होतं ना, त्या व्यक्तीचा ओरा जो आहे ना, सेम तुमच्या ओरासारखं झालेला असतो. ओके. अजून तुम्हाला अट्रॅक्ट करतो. अच्छा. सो तुम्ही पर्टिक्युलर त्या व्यक्तीपाशी जाता, तुमचे बोलणं व्यवस्थित होतं, आणि मग तुमचे नंबर एक्सचेंज पर्यंत सुद्धा जातं. याचा अर्थ तुम्ही तुमचा जसा ओरा आहे तशा लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करता.
तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे हम्म. ते कुठे ना कुठे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ट्रिगर पण करत असतं. तो पण एक भाग आहे. हे ना सर सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. ओके. सो मला माहिती आहे की एक रेकी ग्रँड मास्टर म्हणा किंवा रेकी हिलर म्हणा किंवा एक NLP मास्टर प्रॅक्टिशनर म्हणा किंवा ह्या सगळ्या ऑकल्ट सायन्समध्ये असं म्हणा की लोकांच्या जर पॉझिटिव्हिटीवरती जर काम केलं ना हम्म. तर हे निगेटिव्ह दोष कमी करता येतात. ओके. म्हणजे लोकांना खर्च करायची गरज नाही. खर्च करायची गरज नाही. तुम्ही मेडिटेशन करा, 7 चक्र मेडिटेशन करा. आणि मला हे पण सांगते ज्यांची जन्मतारीख 4 किंवा मुलांक 4 आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 4 रिपीटेड आहे ना, ही लोक कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत कधीच मेडिटेशनला. त्यांना याचा आधार घ्यावाच लागतो. माझा तुम्ही मेडिटेशनला बसा, तुमच्या डोक्यामध्ये 1000 विचार येतील. माझं 4 आणि 3 आहे. हां, मी सांगते ना, तुमच्या डोक्यामध्ये 1000 विचार येतील. मेडिटेशनला बसलात ना, तुम्ही सांगू का, 5-6 सेकंद मेडिटेशन शांत बसाल आणि मग दरवाजात कोण आले का, अरे मी चप्पल नीट काढून ठेवलं होतं का, मग मला आज हा पॉडकास्ट घ्यायचा आहे, मग मी हे बोलू का, असं घडत राहतं. मग त्याच्यासाठी ते काय ओव्हरथिंकर उपाय? असतात. त्यासाठी उपाय काय? 4 आणि म्हणजे मूल्यांक 4 आणि भाग्यांक ज्यांचा 3 आहे त्यांच्यासाठी काय उपाय हे तुम्ही तुमच्याशी विचारता. बघा, मी तुम्हाला सांगते, मेडिटेशन करायची पहिली फेज हेच असते की कॉन्सन्ट्रेट भले होत नसेल तरी जबरदस्ती 5 मिनिटं बसा. हे सवयीनं होत जाणार आहे तुम्हाला. त्याच्या टेक्निक्स पण आहेत की मेडिटेशनला कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं. तसं काय मी म्हणतो की श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना श्वासांवरती जेव्हा लक्ष केंद्रित आपण करतो तेव्हा आपले बघा, अनेक विचारातून एका विचाराकडे लक्ष जातं. म्हणजे श्वासांकडे आपण लक्ष केंद्रित करतो. भले श्वासांकडे लक्ष आहे पण अनेक विचारातून तर एका विचारापर्यंत पोहोचलो. बरोबर. आलं लक्षात. अशा टेक्निक्स यूज करून तुम्ही मेडिटेशन करा. ओके, नक्कीच मी ते प्रयत्न करतो. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. काय बोला? पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह नाही, मी खूपच पॉझिटिव्ह झालोय. म्हणजे जेव्हापासून पॉडकास्ट वगैरे चालू केलेत मी आणि म्हणजे अध्यात्मामध्ये जेव्हापासून आलोय मी तेव्हापासून खूपच पॉझिटिव्ह झालोय मी. पण पॉझिटिव्ह थिंकिंगचं अजून एक सांगते बरं का. लोक म्हणतात नाही ना मॅडम, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते पण माझ्या बरोबर निगेटिव्हच घडतं. हे खूप लोक येतात, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते पण पॉझिटिव्ह काहीच घडतच नाही. हा पण खूप येतात. मी म्हणते की पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक छोटंसं मागचं जे डोकं ब्रेन असतं ना, सबकॉन्शियस माइंड त्याला म्हणतात, कुठून तरी म्हणत असतं बरं हे कशाला पॉझिटिव्ह करते, असं होणार तरी आहे का, उगाच त्यांनी सांगितलं म्हणून करत राहते. बरोबर. जेव्हा ते ब्रेन म्हणायचं कमी करेल ना, तो सुद्धा छोटा मेंदू सुद्धा किंवा छोटा सबकॉन्शियस माइंड सुद्धा म्हणेल ना तू पॉझिटिव्ह थिंकिंग करतेस ना, तर असंच होणार. जेव्हा म्हणायची हॅबिट करेल ना तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट यायला चालू होतील तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचे. बरोबर. तोपर्यंत नाही येणार, तोपर्यंत तुम्हाला निगेटिव्ह फेजेसना जावंच लागेल. तुम्हाला असे कोणते अनुभव आलेत का, म्हणजे तुमच्या व्हिजिट मध्ये म्हणा, की म्हणजे जसं तुम्ही मगाशी बोलला की वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी खूप म्हणजे मॅचच होत नाहीये त्यांच्या ऑराला किंवा याला, पण त्यांच्या पॉझिटिव्हमुळे त्यांचं खूप चांगलं चाललंय, असं असे काही एक्सपिरियन्स आलेत का तुम्हाला? आहेत ना. तुम्ही शेअर करू शकता एखादा अनुभव? मी एक तुम्हाला सांगते, अनुभव शेअर करण्यापेक्षा ना माझ्या जवळचंच उदाहरण एक आहे किंवा माझं एक उदाहरण सांगते तुम्हाला. माझं घर दक्षिणमुखी आहे, पूर्ण ओपन आहे. अच्छा. स्टील ग्रोथ व्यवस्थित आहे, छान आहे. माझ्याकडं एक डॉक्टर आले होते मागच्याच महिन्यामध्ये आणि त्यावेळेस माझ्या ऑफिसला मी जाणार नव्हते आणि त्यांचा मला असिस्टंटला माझा कॉल आला की मॅडम भेटतील का, तर ते म्हणते की नाही मॅडम नाही येत आज. नाही, मला अर्जंट आजच भेटायचं. अच्छा. तर तिने मला कॉल केला आणि त्यांना असं आहे आणि अर्जन्सी आहे काहीतरी. तर मी म्हणले ठीक आहे, मग आता मी आज घरात घरी पाठव. तर ते घरी आले आणि मेन म्हणजे त्यांना KP ॲस्ट्रॉलॉजी येत होती, म्हणजे ते माहीर होते त्याच्यामध्ये. अच्छा. ओके. आणि डॉक्टर पण होते. तर ते घरी जेव्हा आले ना, ते घरी आल्यावरती ना असे घर पूर्ण बघत होते बरं का, कारण की त्यांना नॉलेज होतं ऑब्विसली, बघत होते. मग त्यांच्याशी डिस्कशन जेव्हा ते समोर आले तेव्हा म्हटले की मॅडम मी KP ॲस्ट्रॉलॉजी सजेस्ट आहे किंवा मी ॲस्ट्रॉलॉजी बघतो, मी सगळं बघतो, पण तुम्ही आहे ना एका पॉडकास्टमध्ये जो एक मुद्दा मांडला न्यूमरोलॉजीचा, तो माझ्याशी परफेक्ट मॅच झाला आणि त्या मुद्द्याशी डिस्कस करायला मी तुमच्याकडे आलो. अच्छा. पण तुम्ही एवढं डिस्कस करायला आलं, म्हणजे ठीक आहे.
काय ना म्हटलं, माझी बायको पण डॉक्टर आहे, माझ्या बायकोचं आणि माझं पत्रिका इतकी छान जुळते, पण आमचं जरा पण जुळत नाही. का तर तुम्ही जे न्यूमरॉलॉजिकल अंक सांगितले की ह्यांचे नवरा बायकोंच्यात मतभेद होतात शक्यतो म्हणून, सो तो मला पटलं कारण, आणि मी त्या डिस्कशनसाठी आलोय. तर ते आले, ते डिस्कशन त्यांनी केलं, म्हणजे इतपत डिस्कशन केलं की त्या दोघांनी वेगवेगळे हॉस्पिटल टाकलेत सर, एकायला अच्छा. बसत नाहीत. म्हणजे ते म्हटले की माझं आणि माझ्या बायकोचं औषध कुठलं द्यायचं त्याच्यावर पण भांडणं होतं. अरे सो बापरे. तिला म्हणलं तू हॉस्पिटल वेगळं टाक, मी माझं हॉस्पिटल वेगळं टाकतो, वादच नको. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा ते मला म्हटले की मॅडम तुमचं घर वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये बसतं का हो? म्हटलं तुम्हीच बघा. सो म्हटले तुमचं दक्षिण मॅडम किती ओपन आहे. हम्म. म्हटलं हो, रेमेडीज थोड्या बहुत केलेल्या आहेत मी, असं नाही म्हणत आहे मी, पण विचार, थिंकिंग हे आपण त्याच्यामध्ये खूप बरोबर. महत्वाचे आहेत. मी ठरवणार माझी वास्तू माझ्यावरती कितपत इफेक्ट करून देणार आहे. बरोबर. मला माहिती आहे ना की मला हा सूट होतो. बरोबर. बरोबर. ज्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत त्यांनी वास्तू करून घ्या, 100% करून घ्या. वास्तू इफेक्ट करत असते. खरंच मी असतं. पण वास्तू जेव्हा कन्सल्टंट म्हणून जाते ना, ज्यांना मेडिटेशनच करायला जमत नाहीये, ज्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग जमतच नाहीये, किंवा सगळ्या गोष्टी करून सुद्धा कुठं ना कुठंतरी त्यांना सेट डाऊन भेटतोय, याचा अर्थ वास्तू त्यांच्यावर इफेक्ट करते, तेव्हा मी वास्तू 100% त्यांना म्हणतो की उपाय 100% कराच करा. आणि जसं तुम्ही मगाशी 2-3 वेळा उच्चार केला तुम्ही टॅरो कार्ड, तर टॅरो कार्ड म्हणजे नक्की काय आहे ते? टॅरो कार्ड जसं न्यूमरॉलॉजी आहे, म्हणजे ज्यांच्या बघा ज्यांना जन्मतारीख, वेळ, जन्मस्थळ सगळं माहिती असतं त्यांची आपण पत्रिका बघतो. ज्यांना जन्म वेळच माहिती नसते त्यांची आपण न्यूमरॉलॉजिकल अनालिसिस करतो, ठीक आहे. पण ज्यांच्याकडे जन्मतारखा पण नाही आहेत त्याच्यासाठी मी टॅरो कार्डचा उपयोग करते. हे टॅरो कार्ड जे आहेत एक सूचक इजिप्शियन पद्धत आहे, एक सूचक आपल्याला माहिती देतात ते, आणि ते व्हायब्रेशनशी कनेक्ट करून, इंट्युशन पॉवर त्याला खूप छान लागते ॲक्च्युली, आणि ते व्हायब्रेशनशी कनेक्ट करून आपण ते टॅरो कार्ड्सनं उत्तर देतो समोरच्या लोकांना. आणि माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की माझे टॅरो कार्ड्स कधी खोटं बोलत नाहीत. अच्छा. हो. काही एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता? येस, डेफिनेटली. तर मला वाटतं एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगते, मी माझ्या डोक्यात अजून आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की माझ्याकडे एक कपल आले होते, आणि त्यांचं टॅरो कार्ड जेव्हा त्यांचं मी अनालिसिस करायला बसले, पत्रिकेत मला एवढा काही इश्यू वाटला नाही, न्यूमरॉलॉजिकल पण इतका इश्यू वाटला नाही. पण जेव्हा मी टॅरो कार्ड काढलं ना, मला एक गोष्ट खणकली, आणि खणकली म्हणण्यापेक्षा मला माहीत नाही, मला इंट्युशन पॉवर माझी बेटर असल्यामुळं त्यावेळेस माझ्या डोक्यात जो विचार चालू झाले ना, ते मी एक्सप्रेस त्यांना कसे करू मला कळत नव्हतं. एकतरी त्यांना मी म्हटले की मार्च महिना आहे ना थोडं जपून बरं का. अच्छा. ऐका, त्यांच्या मिस्टरांना, म्हणजे त्या कपल त्यांच्या मिस्टरांना म्हटलं तुम्ही ना जरा मार्च महिन्यात सर जपून बरं का. हे कार्ड्सच तसे पडले होते माझ्यासमोर. तर ते का असं मॅडम म्हटला, तर नाही म्हटलं मला असं वाटतं की जपून थोडंसं. आणि त्यांच्या मिसेसना म्हटलं एकत्र राहावा, छान टाईम स्पेंड करा, कुठंच असं एकटं जाऊ नका, नाही का तुम्ही वेगवेगळं जाऊ नका, एकत्र राहावा, घरातनं म्हणजे नाही का घरातनं मोस्टली काम करा वगैरे, असं असं त्यांना सांगितलं. मी कार्ड्स बघून बोलले होते ॲक्च्युली. आणि तेव्हा ते बाहेर गेले तेव्हा मिसेसना त्यांच्या मी आत बोलवून घेतलं. म्हटलं मॅडम, आणि त्यांना असं जाणवून दिलं नाही बरं का मी की मी तुमच्याविषयी त्यांना मिसेसना काहीतरी सांगणार आहे. मी म्हणते मी कार्ड्स बघते मॅम, पण मला आतून इंट्युएशन अशी येते की तुम्ही त्यांना एकटं सोडायला नसायला पाहिजे. अच्छा. तुम्ही प्लीज त्यांच्याबरोबर राहा. तर त्या मॅडम का असं नाही, म्हटलं नाही तुम्ही फक्त राहा, फक्त मार्च महिना म्हटलं. तर ठीक आहे म्हटल्या. आणि मार्च महिन्याला 5 का 6 तारीख होती मला वाटतं, आणि 6 तारखेला पहाटे 5 वाजता मला कॉल आला. अरे बापरे. पहाटे 5 वाजता मला कॉल आला की मॅडम मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये सोडलेलं, आणि आम्ही दोघं नवरा बायको एकत्रच नेहमी त्याला घ्यायला जातो, पण यावेळेस ते म्हटले की तब्येत ठीक नाही म्हणून मी एकटी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकटी न्यायला गेले त्याला. आणि तेवढ्या काळामध्ये माझ्या मिस्टरांनी सुसाईड केलं. म्हणजे, आणि तिला ते पहाटे मला सांगायची इच्छा झाली म्हणून मला पहाटे 5ला कॉल केला. आणि लिटरली सांगते, कोण मॅडम आहेत म्हणून त्यांच्या म्हणजे गावाकडचे सगळे लोक मला ऑफिसवर भेटायला आले की तुम्ही कसं काय डिटेक्ट, नाही का कसं काय करा आमचं पण सांगा, मग ते जास्तच ना तसं बरोबर. असं आले. सो मला ते खूप डोक्यात आहे. आणि इनफॅक्ट सर टचवूड मी माझ्या वडिलांचे स्वतः सांगितले.
अच्छा. म्हणजे तो किस्सा पण तुमच्याशी शेअर करते. मी आजपर्यंत कधीच सोशल मीडियावरती शेअर नाही केलेला. असं झालं की माझं लग्नाच्या आधीपासूनच मी बघत होते. लग्न ठरलं होतं आणि माझ्या इथलं ऑफिसमधलं कोण लग्नाच्या त्या घाईसाठी म्हणून मी कोल्हापूर म्हणजे माझ्या घरी गेले होते. आणि ऑब्व्हियसली माहितीच आहे, आता मी घरी गेल्या म्हणलं मम्मी पप्पा लगेच आमचं पण बघ, सगळ्यांचं बघते बरोबर. आणि आपलंच बघत नाही. बरोबर. ठीक आहे. आणि जसं का आपलं बघायला कधी कधी धाडस खूप लागतं. बरोबर. आलं लक्षात. सो म्हणजे कशाला तुम्ही करा ना मेडिटेट वगैरे. आणि आमच्या घरात ते कोण करणार, आणि मीच तशी जशी आहे तसं. सो माझ्या वडिलांनी मम्मी म्हटले की नाही जरासं बघ ना. तर मी म्हटलं की ठीक आहे चल पप्पांचंच बघते. आणि पप्पा नव्हते तिथे, मम्मीच होती विचारायला. सो मी जेव्हा कार्ड्स बघितले ना, मी थोडेसे हादरले होते. आणि फक्त तिला एवढंच म्हटलं की मम्मी हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम दिसत आहेत आणि खर्च जास्त येण्याची शक्यता आहे. थोडेसे पैसे जपून लग्नाला कमी खर्च केला तरी चालेल माझ्या. एवढंच बोलले मी. कारण की आणि मग माझे बाप्पा माझे वडील होते ते म्हटले की नाही भावाला मी जॉब करायला लावणार. मी त्यांना चॅलेंज दिलं, तो येत्या 2 महिन्यामध्ये बिझनेसमध्ये येणार, कुठल्याही मार्गाने येणार आणि तुमच्याच बिझनेसमध्ये येणार. ते म्हटले मी त्याला माझ्या बिझनेसमध्ये येऊनच देणार नाही. मी म्हटलं तो येणार, मला कार्ड सांगते तो तुमच्याच बिझनेसमध्ये येणार, तो येणार म्हणजे येणार. कसं येणार त्याला माहिती. आणि माझं लग्न झालं, मला वाटतं 28व्या दिवशी माझे वडील खुर्चीवर बसल्या बसल्या तिथेच गेले, काही आजार नव्हता. अरे बापरे. आणि माझ्या भावाला त्यांचा बिझनेस हातात घ्यावा लागला. ही स्टोरी माझ्याबरोबर पण म्हणजे सांगते का तुम्हाला. कार्ड्स मला जे सांगतायत ना, मी कार्ड्सना मी समोरच्या खूप व्यक्तींना मी चॅलेंज दिले. माझ्या कार्ड्सने सांगितलंय ना तू विश्वास ठेव होईल, इतपत तरी सांगितलेलं आहे. म्हणजे मला पण बोलायला जड जाते यार आता. म्हणजे लोकांचं म्हणजे एक्सपायर पण म्हणजे एक्सपायरी डेट पण आपण बघू शकतो. एक्सपायर डेट बघा चांगल्या म्हणजे ज्योतिषांना कळत असतं. मला कार्ड्सने एवढं सांगितलं की धोका असू शकतो. म्हणजे धोका असू शकतो. आलं लक्षात. ह्या व्यक्तीला धोका असू शकतो ह्या काळामध्ये. तो धोका कुठल्या वेळेनं येईल हा अशा वेळेनं आलेला आहे. आणि अजून एक सांगते, निगेटिव्ह एनर्जीचा पण याच्यामध्ये इफेक्ट असतो. तो कसा? निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती काम करत असते. त्याचा पण मी एक तुम्हाला किस्सा सांगते. माझ्याकडे एक माझे जुने क्लायंट्सच आहेत ते. सो त्यांच्या वाईफला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि त्यांची वाईफ आहे ना त्या घरामध्ये आहे ना अशी विचित्र वागायची. अच्छा. ठीक आहे. आणि ते एका मोठ्या नामवंत कंपनीमध्ये एका मोठ्या पोझिशनला आहेत. आणि ते लिटरली सांगते, मी तशी वयानं खूप लहान त्या एक 7-8 वर्षापूर्वी तरी त्यांच्यापेक्षा तरी खूपच लहान. आणि मी बसले होते चेअरवर. ते आल्याने म्हणजे पायाच पडायला लागले, मॅडम आत्ता घरी चला, आत्ता घरी चला. म्हटलं सर तुम्ही काय करताय, म्हटलं माझे नका तुम्ही म्हटलं हे असं करू. तर नाही तुम्ही आत्ता माझ्याबरोबर घरी चला, मला तुमची खूप गरज आहे. तर म्हटलं का, तर माझी वाईफ आहे ना आमच्या घरामध्ये खूप विचित्र वागते. सो मी त्यांच्या घरामध्ये गेले. लिटरली सांगते, मी जिन्यात चढत होते तशी ती बाई आतमध्ये दंगा करत होती. अरे बापरे. इतकी दंगा करत होती ना की नाही कोणाला घेऊन यायला लागलाय तुम्ही, ती मला घरातनं बाहेर हाकलेल, नाही का, कशाला घेऊन येता तुम्ही तिला घरात मध्ये वगैरे, असं खूप सारे किस्से. आणि मी घरामध्ये गेले, ती म्हणजे मला आतच येऊन द्यायला तयार नाही आणि कोपऱ्यात जाऊन बसली. मी घर फिरून वगैरे बघितलं आणि मला थोडंसं निगेटिव्ह एनर्जी जाणवते हे करतं. सो मी त्यांना म्हटलं की त्यांना या घरातून बाहेर काढा. पहिल्यांदा ही वास्तूच बाधित आहे. पहिली गोष्ट ही वास्तू बाधित आहे आणि तुम्ही त्यांना या घरातनं बाहेर काढा, थोडे दिवस बाहेर घेऊन जा, मग त्यांना थोडंसं रिलीफ वाटेल. आणि ॲक्च्युली त्या होत्या लास्ट स्टेजलाच कॅन्सरच्या. पण तरी पण म्हटलं की आपल्याला होप्स थोडंसं त्यांना रिलीफ वाटेल. त्यांना दंगा करतात, त्यांना जो शारीरिक आजार होतो तो माझ्या मते कमी होऊ शकतो. आणि हा आजार इकडनं आलेला आहे म्हटलं वास्तूमधून. हो, वास्तूमध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी होती. लिटरली सांगते, मी त्या वास्तूतून जेव्हा त्यांना शेवटी हिलिंग दिलं, हिलिंग देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही वास्तू चेंज करा.
त्यांनी त्यांना महिनाभर आपल्या वाईफला वास्तू चेंज करून दुसरीकडे घेऊन गेले, तर त्या बाईला स्वतःची वेणी पण घालता येत नव्हती. ती तिथं दुसऱ्या वास्तूमध्ये गेल्यावर वेणी घालायला लागली, उठून मुलांना स्वयंपाक करायला लागली. पण म्हणतात ना, निगेटिव्ह एनर्जी बोलवून घेत असते, बरोबर. तसं त्यांच्याबरोबर झालं. आणि ते एका महिन्यानं अक्षरशः त्यांनी इतका दंगा घातला की मला परत तिथंच घेऊन जावं, नाही तर मी आता जीव देते. त्यांना तिथे घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झाली. अरे बापरे, अंगावर काटे येतात तुमच्या. तर असे खूप सारे अनुभव आहेत. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा वास्तूमध्ये असते. जेव्हा तुमची वास्तू चांगली असते तेव्हा पण निगेटिव्ह एनर्जी इफेक्ट तिथं करत असते. म्हणजे याचा अर्थ असं होतो की म्हणजे फक्त वास्तू बघून उपयोग नाही, म्हणजे एनर्जी पण समजली पाहिजे. खूप गरजेचं आहे सर. आजकाल काय झालंय ना, मी तुम्हाला लिटरली सांगते, छोटे छोटे कोर्स करून नेटवरती सर्च करून आता खूप 19 रुपयाचा कोर्स, 20 रुपयाचा कोर्स वगैरे करून लोक वास्तूप्रमाणे करून घेतात आणि मग ते वास्तू इफेक्ट करत नाही म्हणतायत. पण तुम्हाला एनर्जी कुठे कळतीये? तुमच्याकडे थोडा एक्सपिरियन्स कुठे आहे? तेच म्हणजे येतात, फी घेतात आणि ते फक्त रचना करून देतात की तुमची टीव्ही इथं ठेवा, घड्याळ इथं लावा, फ्रीज इथं ठेवा, किचन इथं, बेडरूम इथं. म्हणजे एवढ्यामध्ये होत नाहीये. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे त्यामध्ये एनर्जी पण खूप महत्वाची, की एनर्जी कुठली आहे, ते काय आहे ते पण समजणं खूप महत्वाचं आहे. खूप गरजेचं आहे. खूप. एखादी वास्तू जेव्हा तुम्ही करताना ही एनर्जी समजणं 100% गरजेचं आहे. निगेटिव्ह एनर्जी असते, तुम्ही कितीही नाही म्हणा, कितीही त्या गोष्टीला तुम्ही टाळा, असते. नजर लागणं हा पण एक प्रकार असतो. बरोबर. आपण मानत नाही ह्या गोष्टीला, पण नजर लागते. आणि तुम्हाला सांगते सर, आपलीच नजर आपल्याला जास्त लागते. अच्छा, मग आपण त्यावर काय उपाय काय करू शकतो? नजरचे पण प्रकार तुम्हाला 1-2 सांगते, मग उपायावरती आपण थोडंसं जाऊ. आपली नजर आपल्याला कशी लागते? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट घेणार असाल, समजा तुम्ही एखादी कार घेता, ती कार घेतलेली, मी कार घेणार आहे अशी आहे तशी. जेव्हा तुम्ही एखाद्या अहंकारापोटी एखाद्या व्यक्तीला सांगायला जाता ना, तेव्हा तुमचीच नजर तुम्हाला लागते. अच्छा, ओके. मग जिथं मी पण येतो तिथे, जिथे मी पण आला, जिथे अहंकारपणा आला तुमच्या एखाद्या अचिव्हमेंटमध्ये किंवा कशामध्ये, तर तुम्ही बघा, तुम्हाला नजर तिथे लागते, तुमची ती कामं थोडीशी स्टक होतील. ओके. मग ते लोनचं तरी काम होणार नाही, किंवा नाही का, काय ना काहीतरी अडचणी तरी येतील, किंवा होतं त्याला काम माझं मॅडम थांबतं. सो जेव्हा आपण एखादे पॉझिटिव्ह काम करायचं असतं ना, किंवा एखादं चांगलं काम करायचं असतं ना, अहंकारापोटी कुणाला सांगायला जायचं नाही आणि एकतरी खूप कमी बोलावं त्या गोष्टीवरती. झाल्यावर तुम्ही सांगा ना सगळ्यांना. अच्छा, मग त्यासाठीच असं म्हणतात का की एखादी गोष्ट करायची असेल तर ती होण्याच्या आधी सांगू नका. म्हणजे लोक म्हणतात की दुसऱ्यांची नजर लागते, पहिल्यांदा आपलीच नजर लागते. तुमचं सांगण्याची पद्धत पण महत्वाची आहे. अहंकारपोटी सांगत आहात की तुम्ही डिस्कशन मध्ये जर सांगत असाल तर ती गुड आहे, ठीक आहे. किंवा ज्याला तुम्ही सांगता आहात ती ते ऐकण्याच्या काबिल आहे का? ओके. तुम्हाला त्याला तो पॉझिटिव्हली रिप्लाय देणार आहे का, हे पण बघा ना. अच्छा, ती एक नजर आली, ठीक आहे. आपल्याला नजर आपण लावून घेतो. त्याच्यानंतर नजर कधी लागलेली ओळखायची मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल किंवा घरामध्ये तुमच्या पाहुणे येणार असतील आणि जर त्याच्या आत जर तुमच्या घरामध्ये जर वाद होत असतील, त्यांच्यानंतर म्हणजे गेल्यानंतर, यायच्या आधी, पाहुणे यायच्या आधी किंवा एखादा चांगला कार्यक्रम होण्याआधी जर तुमच्या घरामध्ये जर वाद होत असेल, तर तुम्हाला नजर लागलेली किंवा तुमच्या वास्तूला नजर लागलेली. ओके. हे आपण ओळखू शकतो. किंवा तुमचं होतेलं काम आत्ता होणार आहे ते थांबले, अच्छा, तेव्हा नजर लागलेली असते. सो छोटे छोटे उपाय असतात त्याला. खडे मिठाच्या पाण्यानं आंघोळ करा, खडे मिठाच्या पाण्यानं हातपाय तोंड धुवा, घरी शनिवारी आणि मंगळवारी खडे मिठाच्या पाण्याचा पोछा मारा, त्याच्यामध्ये अजून लवंग तेल वगैरे खूप काय काय गोष्टी असतात ते घालून केलात तरी चालेल. पण नुसतं खडे मिठानं जरी तात्पुरता उपाय केलात तरी सुद्धा चालू शकतो. ओके. सो नजरदोष हा पण आपल्यावरती इफेक्ट करत असतो. जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा नजरदोष. आणि न्यूमरोलॉजिकल जर तुम्ही म्हटलात ना, तर ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 4 आणि 7 असतं ना, त्यांना नजरदोषचा प्रॉब्लेम जास्त असतो. 4 आणि 7, हो. किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू बाधित असतील ना, त्यांना नजरदोष पटकन लागते. किंवा स्वतःचं लग्नघर जेव्हा बाधित असतं ना, तेव्हा त्यांना नजरदोष जास्त लागतो. अच्छा,
मॅडम तुमचे अनुभव आणि तुम्ही म्हणजे चॅलेंजिंग जे तुमचे केस होते ते ऐकून खरंच सांगा काटा येतं. पण आपलं जसं मगाशी बोलणं झालं की वास्तू आणि न्यूमरोलॉजी, तर म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की न्यूमरोलॉजीनुसार म्हणजे कोणत्या कोणत्या नंबर्सला कोणती वास्तू सुटेबल होऊ शकते, असं तुम्ही थोडक्यात सांगू शकता का, जेणेकरून जे बघणारे आहेत ते स्वतःहून थोडंफार प्रयत्न करू शकतात. अच्छा, आपण बेसिक घेऊ. हम्म. शेवटी मी तुम्हाला जसं म्हटलं की न्यूमरॉलॉजी, तुमची ॲस्ट्रो कुंडली आणि वास्तू हे एकमेकांशी संलग्न आहे. ठीक आहे, शेवटी ते सगळं बघणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. पण टेंटेटिव्ह आपण बघू. बघा, आपण मोस्टली न्यूमरॉलॉजिकलमध्ये 4 आणि 8 नंबरचे फ्लॅट्स किंवा वास्तू अवॉइड करा असं सांगतो. सगळ्यांनाच, सगळ्याच नंबर्सना सांगतो. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 4 जो नंबर आहे तो राहूला लीड करत असतो आणि 8 जो नंबर आहे तो शनीला लीड करतो. सो जे 4 नंबरचे फ्लॅट्स असतील, जे टोटल 4 असते, ठीक आहे, म्हणजे तुम्ही बी वगैरे ए 22 असेल तर एचा आकडा नाही जरी पकडला, नुसता 22 जरी आकडा पकडला, 2 आणि 2 4, ठीक आहे, म्हणजे तो पण तुम्ही 4 व्हॅल्यू पकडू शकता तुम्ही. सो ज्याची बेरीज 4 येते किंवा 8 येते अशा लोकांनी का अवॉइड करायचं? 4 काय, जर राहूला लीड केल्यामुळं त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे ना विचार एकमेकांशी मतभेद होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. ओके. आणि जे 8 नंबरचे फ्लॅट किंवा घरं असतात ना, त्याच्यामध्ये आपण का अवॉइड करायला सांगतो? कारण की तिथं थोडंसं स्ट्रगलिंग आपल्याला दिसतं किंवा जे तुमचे एफर्ट्स आहेत त्याला फळं उशिरा मिळण्याची शक्यता जास्त असते. सो आपण टेंटेटिव्हली ते दोन्ही अवॉइड करायला सांगतो. पण ऑब्व्हियसली तुम्हाला जर जन्मतारखेनुसार किंवा पूर्ण ॲनालिसिस जेव्हा आपण कुंडली करतो जर सूट होत असतील आणि जर तुम्हाला फ्लॅट ते स्वस्तामध्ये मिळत असतील तर तुम्ही नक्की घ्या. पण एखाद्या तज्ज्ञाला विचारून ते फ्लॅट, जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तज्ज्ञाला विचारून ते फ्लॅट घ्यावेत. ओके. कारण की जर तुम्ही सर्व वास्तू जरी बघायला गेलात तर तुम्हाला ज्याची टोटल 4 आणि 8 आहेत ना ते फ्लॅट तुम्हाला रिकामी दिसतील, बुकिंग कमी झालेली दिसतील. अच्छा. हो, मुंबईमध्ये तरी सर्रास. मी मुंबईमध्ये तरी, मला मुंबईचा अनुभव खूप खराब आहे, सॉरी, पण इथले वास्तूचे जे नुसार जे म्हणतात की वास्तूनुसार आमचे फ्लॅट्स आहेत, एकही नाही आहे. एकही नाही. बरोबर. एकही नाही आहे. आणि ते सांगताना सांगतात की आहे आमचा वास्तूनुसार किंवा काय. इनफॅक्ट मी मागच्या महिन्यामध्ये मुंबईला दर शनिवार रविवारी व्हिजिटला होते आणि जेवढ्या पण साईट्सना, मोठ्या मोठ्या बिल्डर्स असतील किंवा जेवढ्या पण साईट्सना इथे व्हिजिट दिले ना, तुमचे जे बुकलेट असतात त्याच्यावर जे मॅप दिलेले असतात, त्याच्यावर जे डायरेक्शन दिलेले असतात आणि ते प्रत्यक्षात जर जाऊन बघितलं ना, खूप तफावत आहे. खूप तफावत आहे. आणि माझ्या 2 बिल्डरशी तिथं बोलणं पण झालं. एका बिल्डरने तर मला ऑफर दिली की मॅडम तुम्ही तर प्लीज काही बोलू नका. अरे बापरे. आता म्हणजे जसं तुम्ही सांगितले की 4 आणि 8 नंबरचे फ्लॅट अवॉइड केले पाहिजेत, मग म्हणजे चांगले कोणते आहेत मग नंबर्स? तर ज्यांचा मुलांक 1 किंवा भाग्यांक 1 आहे, ठीक आहे, मुलांक आणि भाग्यांक मी दोन्ही पण बोलते, मुलांक आणि भाग्यांक टेंटेटिव्ह जर 1 आहे तर शक्यतो त्यांनी पूर्व दिशेला दरवाजा असलेला बघा किंवा पूर्व दिशेला टॉयलेट बाथरूम नाही आहे किंवा त्या फ्लॅटची पूर्व दिशा जितकी चांगली असेल, उजेड येणारी, किंवा पूर्व दिशेला असे काही क्लटर वगैरे नसतील किंवा डस्टबिन वगैरे ठेवायच्या जागा वगैरे नसतील तर असे घ्या. कारण की जो 1 नंबर आहे तो सूर्याला लीड करतो आणि पूर्व दिशा तशी सूर्याची आहे. बरोबर. सो तुम्हाला तो फेवरेबल राहील फ्लॅट. ठीक आहे. जसं त्यांचा मुलांक 2 किंवा भाग्यांक 2 असेल तर त्यांनी काय करायचं आहे, किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 2 रिपीटेड खूप वेळा आहे ते कशाला चंद्राला लीड करतात. ठीक आहे. तर चंद्र वास्तूमध्ये कुठं आला तर तो वायव्य दिशेला आला. ठीक आहे. सो वायव्य दिशेला तुमचा दरवाजा आहे का बघा, तुम्हाला सुटेबल होऊ शकतो. किंवा वायव्य दिशेला कुठं क्लटर नाही आहे ना किंवा टॉयलेट बाथरूम नसावेत याची काळजी घ्या, जेणेकरून तो तुम्हाला जरा फेवरेबल राहू शकतो. बरोबर. ठीक आहे. तसं 3 नंबरला जर आपण आलो, ज्यांचा मुलांक भाग्यांक 3 आहे, जसं गुरुला लीड करतो नंबर 3, तर त्यांनी काय करायचं आहे ना, तर उत्तर आणि पूर्व दिशेला दरवाजा असलेला बेटर आहे घराला, तो तुम्हाला चालू शकतो. ओके. आणि ॲक्च्युली ती दिशा जी आहे, गुरुची दिशा जी आहे ती नॉर्थ ईस्ट आहे, म्हणजे ईशान्य दिशा आहे. पण माझं पर्सनल असं मत आहे की ईशान्य दिशेला दरवाजा नसावा. अच्छा. खूप लोक सांगतात की ईशान्य दिशेचा दरवाजा चांगला, पण मी आतापर्यंत जेवढे फ्लॅट बघितलेले आहेत मला एवढं कळाले की ईशान्य दिशेचा दरवाजा तुम्हाला फायनान्शियली लॉसेस देतो. अच्छा. ठीक आहे. सो तो जरासा तुम्ही टाळावा.
आणि तिथे काय ऑब्विसली चंदेशाला आपण तसं पण बेसिक वास्तूमध्ये टॉयलेट बाथरूम नाहीच म्हणतो. सो तिथे टॉयलेट बाथरूम नसावं किंवा कसं कुळा कचरा किंवा ते साफ असावा. तो एरिया जो आहे तो साफ असावा, याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नंबर आला 4. हम्म. तो आहे राहूचा. ओके, त्याचा मूलांक भाग्यांक 4 आहे. त्यांनी शक्यतो नैऋत्य दिशा चेक करावी. घराच्या नैऋत्य दिशेला तुमचे टॉयलेट बाथरूम नसावेत, क्लटर नसावं किंवा ती दिशा साफ असावी. तिथून दरवाजा आपण अवॉइड करायला सांगतो तसा, पण तरी पण जर दरवाजा जर असेल तरी तो तिथं स्वच्छता आहे का हे बघावं आणि तो कुठल्या पदातून येतोय ते पण चेक करावं. त्याच्यानंतर नंबर आला 5. तो बुधाला लीड करतो. त्याचा मूलांक भाग्यांक 5 आहे. त्यांनी शक्यतो 5 नंबर असले म्हणजे फ्लॅटची टोटल 5 असलेला घ्यावा. ओके, त्यांना तो जास्त आणि लाभतो. त्याच्यानंतर त्यांनी उत्तर दिशा साफसुथरी ठेवावी त्यांच्या फ्लॅटची. किंवा जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात तर उत्तर दिशेला काही अशा गोष्टी आहेत का जेणेकरून व्हायब्रेशन्स इथले चुकीचे येत आहेत ते चेक करावं. त्याच्यानंतर आला नंबर 6. 6 ही शुक्राचा नंबर आहे. ज्यांचा मूलांक भाग्यांक 6 आहे त्यांनी मोस्ट ऑफ ऑल आपल्या घराची वास्तूची आग्नेय दिशा चेक करावी. अच्छा, ठीक आहे. आग्नेय दिशा शुक्राची दिशा आहे. सो तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह तिथं टॉयलेट बाथरूम आहेत का किंवा तिथून कुठल्या अशा गोष्टी आहेत का ज्यांनी तुमच्या घरावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहेत ते चेक करावं. ते साफसुथरा ठेवावा. घराचा नंबर टोटल 6च असला तर बेटर आहे किंवा 5 असलेला बेटर आहे. अशा लोकांनी फ्लॅट नंबर किंवा प्लॉट नंबर शक्यतो 3 घेऊ नये. अच्छा. शक्यतो 3 घेऊ नये. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जर तसं असेल ना तर त्यांचे वैचारिक स्ट्रगल त्यांना जास्त होतो. ओके. सो नंबर 6 साठी ते एक माझं सजेशन राहील. त्याच्यानंतर आला नंबर 7. हा केतूचा आहे. सो केतू ब्रह्मस्थानापासून नॉर्थ ईस्ट दिशा तुमची जी आहे तो पूर्ण भाग हा केतूमध्ये मोडला जातो. सो त्या जागी तुमची साफसुथरा आहे का, तुमच्या त्या जागी किचन येतंय का किंवा त्या जागी टॉयलेट बाथरूम येतंय का किंवा त्या जागी तुमच्या इथं स्टोरूम आहे किंवा काही अशा गोष्टी आहेत का जेणेकरून निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतं तो चेक करावा. त्याच्यानंतर आला नंबर 8. शनीचा, ज्यांचं मूलांक भाग्यांक 8 आहे त्यांनी पश्चिम दिशा बघावी. अच्छा. पश्चिम दिशा बघावी. पश्चिम दिशेचा डोअर जर तुमच्या घराला असेल तरी चालतो तुम्हाला. आणि मोस्ट ऑफ ऑल पश्चिम दिशा साफसुथरी ठेवावी. तिथं काही असं नसावं टॉयलेट बाथरूम वगैरे हे चेक करावं. त्याच्यानंतर आला नंबर 9. त्यांचा मूलांक किंवा भाग्यांक दोन्हीपैकी एक बरं का, किंवा दोन्ही असतील तरी सुद्धा 9 असेल तर त्यांनी तुमची दक्षिण दिशा चेक करावी घराची. दक्षिण दिशेला काय आहे, जर इफेक्ट निगेटिव्ह वाटत असेल तुम्हाला वास्तूमध्ये गेल्यानंतर तुमची वास्तूची दक्षिण दिशा चेक केली आणि जर ती दिशा तुम्ही वास्तूप्रमाणे ठेवलात किंवा जर तिथे ती दक्षिण दिशा नीट अलाइन करून घेतलात तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. ओके. म्हणजे हे बेसिक तुम्ही एवढं तरी किमान करू शकता की बाबा माझा मूलांक हा आहे तर इथं काय आहे. आता अनेकांचा प्रश्न पडतो की घरामध्ये 4-5 मूलांकवाले लोक राहतात. बरोबर. मग कुणाचं काय व्हायचं, घराच्या करता पुरुष त्याच्यावरती त्यानं पहिल्यांदा बघावं. कारण की ब्रेड अँड बटर तो कमवून आणतो. बरोबर. सो त्याचं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या घरात जे दोष तुम्हाला जाणवत आहेत त्या हिशोबानं त्या व्यक्तीच्या हिशोबानं जरी तुम्ही बघितलात तर तुम्ही समजा असं म्हटलात की मला की मॅडम मला तर या फ्लॅटमध्ये आल्यापासून पॉझिटिव्ह वाटतंय पण माझा मुलगा अभ्यास करत नाहीये किंवा माझ्या मुलाला ना हेल्थ इश्यू इथं आल्यापासून खूप येतात, मग त्याची कुंडली आणि त्याची जन्मतारीख अनालिसिस करा आणि त्याच्या हिशोबानं तुमच्या वास्तूमध्ये कुठं काय आहे ते बघा. तसं जरी केलात तरी चालेल. ओके. म्हणजे सर सांगू का, तुमचे प्रॉब्लेम काय आहेत त्याचं सोल्युशन बघा. ठीक आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर पूर्ण ठेवा, नाही तर पडू पण नका, नाही तर याच्यामध्ये पडू पण नका. सेकंड, थर्ड, एखादी व्यक्ती जर तुम्हाला सांगत आहे काहीतरी तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ते करून बघा. आधीच ते होईल का नाही त्याच्यावर शंका घेऊ नका. तुम्ही शंका घेतला की निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्ही तिथं केलं ते वर्क करायला पण खूप कमी होतं. बरोबर. आलं लक्षात. तुमचा न्यूमरोलॉजीवर विश्वास असेल ठेवायचा तर पूर्ण ठेवा, अदरवाईज ठेवू नका. बरोबर.
नाही, मी पण ह्या गोष्टी ऐकल्यात की जर म्हणजे तेच कोणतं शास्त्राचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो पूर्ण विश्वासाने करून घ्यावा. अन्यथा त्याचे म्हणजे परिणाम म्हणजे जर निगेटिव्ह घेतलं तर पूर्ण निगेटिव्हच होणार आहे, वाईटच होत राहणार आहे मग, असं मी ऐकलंय. हो. आणि मी सांगू का, अजून एक तुमच्या पॉडकास्टवर एक सजेशन द्यायचं आहे की जेव्हा तुम्ही पत्रिका जुळवता ना लग्नासाठी, हा. पत्रिका जुळवताना बरोबर आहे ना, तुमची जन्मतारखा पण जुळवून बघा. आमच्या जन्मतारखेच्या मध्ये तुमच्या जन्मतारखा बसतात का ना, हे पण एकदा बघा. कारण की कधी कधी असं असतं ना सर, 28 गुण जुळलेले असतात तरी पण डिवोर्स होतेले बघतो. मग तेव्हा आम्ही जन्मतारखेनुसार बघतो. बरोबर. बरोबर आहे. आणि जेव्हा 5 गुण जुळलेले असतात तेव्हा त्यांचा सुखी संसार पण आम्ही बघतो. बरोबर. मग तेव्हा जन्मतारखेचा थोडासा रोल येतो त्याच्यामध्ये. कारण की आत्ता माझ्या या जो एक एक्सपिरियन्स सांगितला आहे ना मी तुम्हाला, त्याच्यामध्ये मी असं बघितलेलं आहे की पत्रिका खूप छान जुळते पण जन्मतारखा मॅचच होत नाही आहेत. न्यूमरोलॉजीनुसार. हो, ओके. हे पण बघितलंय. न्यूमरोलॉजीनुसार लग्नाच्या तारखा सुद्धा असतात अच्छा. की त्या तारखांना जर लग्न जर झाले ना तर डिवोर्सपर्यंत त्यांच्या केसेस झालेल्या गेलेल्या मी बघितलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा मी अनालिसिसला बसते ना तेव्हा मी त्यांना, जेव्हा अशी केस येते ना तेव्हा त्यांना पहिला विचारते तुमच्या लग्नाची तारीख काय आहे. अच्छा. तुम्ही याच्यामध्ये जेवढा आत शिराल ना थोडं अथांग सागर आहे. मॅम, तुम्ही खरंच तुमचे अनुभव आणि तुमचा अभ्यास आणि तुमचा एक्सपिरियन्स ऐकून आहे ना खरंच खूप छान वाटलं. तुमचे अनुभव काही असे रडू येण्यासारखे पण होते, काहींनी अंगावर काटा आणला. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद तुमचं. थँक्यू सो मच.